सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूरला फळ विक्रेत्याच्या व्यावसायिकाच्या फळाच्या कॅरेटसह लोखंडी हातगाडा वजन काटा हा पेट्रोल टाकून पेटून देत त्याचे आर्थिक नुकसान केल्याची घटना सातपूर येथील श्रीराम चौकात घडली आहे। या घटनेत फळ विक्रेत्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी मंगल सर्जेराव जगताप राहणार शिवाजीनगर सातपूर नाशिक यांचा श्रीराम चौकात फळ विक्रीचा व्यवसाय असून ते होलसेल मार्केटमधून फळं घेऊन येतात। दिवसभर फळ विक्री करून रात्री श्रीराम चौकात आपला गाडा झाकून त्या ठिकाणी ठेवून जात असतात। मध्यरात्री कुणी एका अज्ञात इसमाने हा गाडा पेट्रोल टाकून पेटून दिला असल्याने दिनांक 26 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास बाजूच्या फळ विक्रेता हा आला असता त्याची ही गोष्ट निदर्शनास आली। गाडी उलटी करून पेट्रोलने गाडीसह मालासह गाडी पेटून दिली आहे। त्यांनी लागली जगताप यांना फोन करून माहिती दिली। यावेळी जगताप या ठिकाणी आल्या व त्यांनी पाहिले असता फळाने भरलेलं कॅरेट पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होते। यामध्ये फळही अर्धवट जळालेली होती। यामुळे एकूण 50 ते 60 हजार रुपयाचे त्यांचे नुकसान झालं असल्याचं जगताप यांनी सांगितलं आहे। तसेच दुसरी घटना ही सातपूर विक्टर पॉइंट येथील झोन नंबर 3 येथे दोन दुकान फोडून त्यामधील चिल्लर व कॅश हे घेऊन दुकानांची तोडफोड केली आहे। साधारणतः 30 हजार रुपयाचं आर्थिक नुकसान झालं आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। ऋषिराज खराडे। काय सांगतात या ठिकाणी गाड्या जाळण्यात आल्या? एक कॉलनी कोणाला काही अज्ञात व्यक्तींनी काल रात्री इथं एक पेट्रोल टाकून गाड्या जाळण्यात आलेला आहे। तसंच या सातपूर परिसरात अनेक पोरं गांजा व चरस या नशेच्या अभावी असे कृत्य करत आहे। पुढं गाड्या जात आहे, पुढं गाड्या जाळल्या जात आहे, पुढं गाड्या तोडफोड होत आहे। याच्यावर डिपार्टमेंटचा वचक झाला पाहिजे। किती वाजता घडलं काही? काय रात्री घडलेलं आहे, आता यांना सकाळीच कळालंय। या संदर्भात तक्रार दिली? गाड्यावाल्याने दिली तक्रार दिली पोलीस स्टेशनला।